उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलं ट्विट. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. तर या भेटीसंदर्भात कोणतीही माहिती नाही. भाजपच्या नवनाथ पन यांची प्रतिक्रिया. दोन्ही नेत्यांच्या भेटीसंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही, पण विधान परिषदेचं तिकीट कुणाला द्यावं हे स्वतः उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतील. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर नवनाथ पन यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरीलही बैठकीमध्ये जाधवांची अनुपस्थिती. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या परभणी जिल्हा पदाधिकारी बैठकीला एक जिल्हा प्रमुख आणि काही तालुका प्रमुख अनुपस्थित. खासदार संजय बंडू जाधव समर्थक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख अनुपस्थित. जाणाऱ्यांना जाऊ द्यात. पक्षामध्ये निष्ठेनं आणि जोमानं काम करा, उद्धव ठाकरेंचा कानमंत्र. अनेक जण आमच्या संपर्कात. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल. त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल. मंत्री संजय शिरसाटांचा दावा. 1 मे पासून रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य. त्याच संदर्भातल्या पाहूया टॉप 9 बातम्या. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह हा काही चुकीचा नाही. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकू. यावरून विवाद नको अशी सरकारची भूमिका. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपम यांना काय अडचण? मराठी सक्तीवरून संदीप देशपांडेंचा संजय निरुपम यांना सवाल. आज आनंद दिघे असते तर निरुपमांना कानशिलात लावली असती. किमान शिंदेंनी तरी तसं करावं. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मला शिवसेना मनसेमध्ये वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. शिंदेचे शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी. शिकायला वेळ देण्यासाठी निरुपमांनी आंदोलन केलं. शिवाय प्रताप सरनाईकांशी निरुपम यांनी चर्चा केली. आता शिंदेसोबत बोलून सरनाईक निर्णय घेतील. शिरसाटांची माहिती. भाषा संघर्षाचं नाही, संवादाचं माध्यम. मराठीच्या आग्रहाला कोणीही विरोध करणार नाही अशी अपेक्षा. सरकार म्हणून सगळ्या बाबींचा विचार करून निर्णय घेतला. मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा गाठ मनसेशी. मनसेचं अमराठी रिक्षा चालकांना इशारा. ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी. ऑफ सीझनमध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी विषय दिला. सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहेत. गुणरत्न सदावर्तेंची टीका. सरनाईकांच्या भूमिकेला शिवसेनेतून कोणाचं समर्थन? सदावर्तेंचा सवाल. मराठी भाषेच्या सक्तीमुळे धुळ्यातील परप्रांतीय रिक्षाचालक उत्तर प्रदेश, बिहारच्या वाटेवर. या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरातील अनेक परप्रांतीय रिक्षाचालक परतीच्या वाटेवर. मराठीचं ज्ञान असलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्याच परवान्यांचे यापुढे नूतनीकरण होणार. परिवहन विभागाचा निर्णय. यावेळेला संबंधित रिक्षा टॅक्सी चालकांच्या चारित्र्याची तपासणी केली जाणार. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा केली होती. बागेश्वर बाबाचा दावा. महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात. इतिहासामध्ये असा कुठलाही दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. बुवा बाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. बागेश्वर बाबांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची ट्विट करत प्रतिक्रिया. धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान. या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची ट्विट करत मागणी. शिवाजी कोण होता पुस्तक छापून 40 वर्ष, आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांना सुनावलं तर गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. शिंदेची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाडांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात दखलपात्र गुन्हाच दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टामध्ये दाद मागण्याचा इशारा.
बुलढाण्याच्या मोताळामध्ये आमदार गायकवाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर. कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक.